नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता जाम मजा येते ब्लॉग शूट करायला, कारण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. अगदी 2 महिने उरलेले आहेत बाप्पाच्या आगमनाला, आणि व्हिडिओ शूट करायला पण मजा येते, वेगवेगळे कारखाने एक्सप्लोर करायला मजा येते. तर मित्रांनो, मी आतापर्यंत आहे ना गणसंकुल, त्याचबरोबर सेंट्रल रेल्वेचा जो परेलचा वर्कशॉप आहे, आता मी त्याच्याच मागे आहे. इथूनच आम्ही इंट्रो शूट करत पुढे जाणार आहे, कारण नंतर तिथे जाऊन इंट्रो शूट करण्यात मजा नाही, म्हणून थोडं माहिती देते तुम्हाला. तर गणसंकुलची, त्याचबरोबर सेंट्रल रेल्वेचा जे कारखाना आहे तिकडची देखील मी व्हिडिओ बनवले, आणि आतापर्यंत थोड्या थोड्या मूर्त्या बनवायला सुरुवात केलेली आहे. गणसंकुलमध्ये पण मूर्त्या बनवायला स्टार्ट केल्या. त्याचबरोबर छोटे छोटे घरगुती बाप्पांचे जे कारखाने आहेत ते देखील तिथे सुरू झालेले आहेत, आणि खूप मजा येते, भारी वाटतंय व्हिडिओ शूट करायला. तर मित्रांनो, आता मी अशा एका वर्कशॉप मध्ये जाणार आहे. ते लालबाग मधले तो गणपती असा आहे जिथे त्या मूर्तीचा फेस साठी ओळखला जातो, आणि तो म्हणजे तेजुकाईचा जो राजा आहे. तो बाप्पा कोण घडवतं, तर राजन झाड हे मूर्तिकार आहेत. तर त्यांच्या आज आपण कारखान्याला भेट देणार आहोत. खूप जास्त फेमस असे मूर्तिकार आहेत ते, खूप फेमस असे मूर्तिकार आहेत ते. आणि मित्रांनो, खास करून त्यांच्या ते बाप्पाच्या मूर्तीचा फेस असतो ना, खूप भन्नाट वाटतो. मोठे मोठे कान असतात बाप्पाचे, त्याचबरोबर बाप्पाचं जे कपाळ असतं ते असं थोडस असं फुगलेलं असतं, त्याचबरोबर कान जे मोठे असतात ना, हा हा हा, काय मजा येते बाप्पाचा तो फेस बघून, खूप मजा येते आणि भारी वाटतं. तर मित्रांनो, आपण आज राजन झाड सरांच्या कारखान्याला भेट देणार आहोत. तर मी पण एक्सायटेड आहे तिकडच्या बाप्पाच्या मूर्त्या बघायला. आणि मित्रांनो, सेंट्रल रेल्वे, त्याचबरोबर गणसंकुल, त्याचबरोबर छोट्या छोट्या गणपतीचे जे कारखाने आहेत त्यांचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत, तर नक्की जाऊन बघा, खूप मजा येते. तर आता आपण जाऊया राजन झाड सरांच्या कारखान्यात आणि बघूया यावर्षी त्यांच्याकडे कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या आणि कारखान्यामध्ये काय काय चालू आहे, मंडप बांधलाय का कारखान्याचा, त्याचबरोबर कोणकोणत्या ट्रॉल्या आल्यात, मूर्त्या काय घडवल्या आहेत का, ते आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आता आपण जाऊया राजन झाड सरांच्या कार्यशाळेत. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे साहिलचं पण यूट्यूब चॅनल आहे. नाव सांग चॅनलचं? साहिल घाडी ब्लॉग्स करून आहे, भावाचं नवीन चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा. तर आता आम्ही जातोय, आता आमची गाडी आहे तिथे लावली आहे सेंट्रल रेल्वेच्या इथे. तर आम्ही जरा पुढे काम होतं म्हणून आलेलो. आता गाडी घेऊन डायरेक्ट राजन झाड सरांच्या कारखान्याला पण जाणार आहोत. जर तुम्ही बघू शकता तिथे आम्ही पोचलेलो आहे, त्या गल्लीमध्ये जिथे राजन झाड सरांचा कारखाना आहे. इथून समोर जर आत आलात तर इथे एक आहे कारखाना ग्राउंडमध्ये, आणि इथे मागे एक आहे. तर आता पहिली जो मोठा आहे आतमध्ये कारखाना, तिथे जाऊन चेक करायचं आहे की काय काय अपडेट आहेत ते. तर मित्रांनो, ही आहे पहिली अपडेट इकडची. राजन झाड सरांचा जो मोठा मेन कारखाना आहे तिकडची ही अपडेट आहे. तर सध्या तरी इथे जे गणपतीचा फेस आणि ते सर्व आहे ना, ते इथे तयार करत आहेत. हे बघा, मी दाखवतो. इथे सर्व बॉडी पार्ट्स आहेत ते सर्व तयार करत आहेत. म्हणजे जो पर्टिक्युलर फेस असतो गणपतीचा, तेजुकाईचा राजासारखा, तसा इथे पार्ट आलेला आहे, हे बघा. आणि सध्या तरी याचं बांधकाम चालू आहे इथे. अजून काय बांधकाम नाही, अपडेट तर नाही इकडे असली काय, हे बघा. कारण सर्व गाड्या इथे पार्किंगमध्ये आहेत सर्व. अजून कारखान्याचं काम चालू व्हायचं. म्हणजे जे मेन आहे ना, ते बॉडी पार्ट्स ते सर्व ते साच्यामधनं सर्व तयार करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला इथून दाखवतो, हे बघू शकतो. सर्व काय काय तयार करून झालेलं आहे इथे. आणि तिथे एक मोठा गणपती तयार झालेला आहे, म्हणजे साच्यातनं सर्व काढलेलं आहे, ते बघू शकतात तिथे. ते बघा, तो एक मूर्ती आहे तिथे तयार केलेली आहे, ते बघा. तर मित्रांनो, बघाल तर हा मेन कारखाना, इथे पण गणपती बस तयार केले जातात इथेच. तर मागे बघाल तर तिथे प्रभावळ आहे सर्व, आणि इथे गणपती बाप्पाचे सर्व बॉडी पार्ट्स आहेत ते सर्व तयार करून ठेवले आहेत, फक्त असेंबल करायचे बाकी आहे. ते बघा, तिथे हात आहेत, इथे फेस आणि तो बॉडी पार्ट बाकीचे असतात ते सर्व आहे.
तर मित्रांनो, आपण जो पहिला कारखाना आहे त्यांचा तिथे आलो आहे आणि जर तुम्ही मागे बघत असाल तर हे सर्व म्हणजे साच्यातनं जे सर्व बॉडी पार्ट्स असतात ना ते सर्व त्यांनी काढून ठेवले, तयार करून ठेवले आहेत. आणि मला वाटतं की तिथे एक त्यांचा ग्राउंडमध्ये कारखाना आहे मागे, तर ते तिथे थोड्याफार मूर्त्या तयार झाल्या आहेत, तर तिथे ते असेंबल करत आहेत वाटतं आणि इथून घेऊन जात आहेत. म्हणजे साच्यातनं काढत आहेत, सुकवले की मग तिथे मागे गार्डनचे इथे म्हणजे ग्राउंड आहे, तिथे त्यांचा अजून एक कारखाना आहे, तर तिथे त्या मूर्त्या आहेत. तर मी तुम्हाला वर जाऊन पण दाखवतो कशा मूर्त्या आहेत त्या. चला तर मग जाऊन बघूया. मित्रांनो, हे बघाल तर बाप्पाचा जो फेस आहे पर्टिक्युलर म्हणजे तेजूकायचा राजाचा जसा फेस असतो, म्हणजे राजन झाड सरांची जी आयडेंटिटी आहे त्याच ह्याच्यामध्ये बाप्पाचा फेस तयार करतात. हे बघा, सर्व मूर्त्या तेच असतात. हे सर्व हात आहेत गणपतीचे. त्याचबरोबर तिथे एक मूर्ती तयार केलेली आहे, परत एकदा मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, हे सर्व इथे बॉडी पार्ट्स आहेत. तुम्ही पुढे पण जाऊन बघा. हे बघा, हे सर्व साचे आहेत इथे. हा हाताचा साचा आहे. हे बघा सर्व. हे बघा, बघा तिथे तयार करतात सर्व. मित्रांनो, ही जर मूर्ती बघाल ना तर ही मूर्ती एक तयार केलेली आहे. म्हणजे हे बघा, ऑलमोस्ट तयार झालेली आहे. हा किती दिवस झाले या मूर्तीला? 2 दिवस झाले. तर ही मूर्ती बघाल तर ही 2 दिवसाआधी तयार केलेली आहे. हे बघा, दादा येतो की नाही तो सरांचा मुलगा? आले तिथे झालेत ना. हा तेच म्हटलं, हे पहिली दाखवूया सर्वांना. बघा इथे पण हे सर्व. हे काय तयार करतायत? हे काय आहे? हातच आहे काय? कसलं? ओके. पहला अधिकार बदला हो गए सब, अगर ना ही जावे के दूसरा हाथ नहीं करे जावे के रे. तर मित्रांनो, आता एक खुशीची खबर म्हणजे सांगायचं झालं तर राजन झाड सर आहे, त्यांच्याशी आम्ही भेटलो, बोललो आणि मेन म्हणजे सरांबरोबर एक सेल्फी काढला. तो देखील इथे मी लावतो स्क्रीनवरती. तर आणि सांगायचं झालं तर सरांना मी असाच प्रश्न केला की सर ओळखलत का? तर सर बोलले हो, लास्ट टाईम तो आलेला व्हिडिओ काढायला. तर सरांना देखील ते आठवत आहे आणि त्यांचा आणि त्यांच्या मुलांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि खूप भारी व्हिडिओला प्रतिसाद भेटला. तर ह्याही व्हिडिओला तेवढाच द्या. आणि सरांची मेन गोष्ट म्हणजे सर माझ्याशी बोलत होते की बाकीचे जे कारखाने आहेत, गणसंकुल, सेंट्रल रेल्वेचा, तिकडची काय अपडेट आहे त्याबद्दल सर विचारत होते. तर त्यांना सांगितलं की काय काय अपडेट आहे, त्यांना दाखवले व्हिडिओमध्ये. तर सरांशी एवढंच बोलणं झालं. सर व्हिडिओमध्ये यायला थोडे हे होतात, थोडं त्यांना बोलतात, असं समोरासमोर बोलतात ते, पण असं व्हिडिओमध्ये थोडे हे होतात. तर खूप मजा आली सरांशी बोलून. तुला कसं वाटलं? छान. कसे वाटले सर? थोडं भीती वाटते ना जरा. हां, पण सरांशी बोलून चांगलं वाटलं. हां, सर त्यांना विचारलं सर एक फोटो, तर बोलले नक्की या बिंदास. तर सरांकडे असं बघितलं की थोडं असं घाबरायला होतं, पण सरांशी बोलताना एकदम खूप भारी वाटलं. आता आपला त्यांचा जो सेकंड कारखाना आहे तिथे सरांना विचारलं तर सर बोलले मूर्त्या तयार झालेल्या आहेत थोड्याफार, तर आपण तिथे पण जाणार आहोत. बघूया आपण काय काय आपल्याला कोणकोणत्या मूर्त्या बघायला मिळतात. तर मित्रांनो, आता जर बघत असाल ना तर इकडची अपडेट बघा. हे सर्व हा सेकंड कारखाना आहे इथे सरांचा. हे बघा. तर आता आपण आतमध्ये बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे, ते कोणकोणत्या मूर्त्या तयार झाल्यात त्या. तर मित्रांनो, आपण आता सरांचा जो मेन कारखाना आहे तिथे आपण आलो आहे. हे बघा, सेकंड मेन कारखाना. तिथे मूर्त्या तयार झालेल्या आहेत ऑलमोस्ट. हे बघा, म्हणजे साच्यातनं सर्व काढून ठेवलेल्या आहेत. इथे देखील मूर्त्या आहेत उंच मोठ्या मोठ्या, म्हणजे तेजूकायचा राजा, ठाण्याचा महाराजा, हे सर्व बाप्पाच्या मूर्त्या इथेच तयार केल्या जातात. हे बघा, तुम्हाला मी जवळून दाखवतो फेस. हे बघा, खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या इथे तयार केल्या आणि तिथे देखील त्या काम चालू आहेत. बघा, तर ते मूर्तीला जे हात असतात, कान, ते सर्व तिथे जॉईंट करत आहेत त्या साईडला आणि मग बाप्पाची ही मूर्ती तयार होणार आहे.
बघा तिथे देखील मूर्ती तयार करतात. तिथे आता सोंड लावायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, जर मागे बघत असाल ना तर मूर्त्यांचं काम चालू आहे. आणि इथे पण त्यांच्या इथे तुम्हाला मागच्या वर्षी जो ब्लॉग बनवला त्यांच्या इथे घरगुती बाप्पाच्या देखील मूर्त्या तयार केल्या जातात. इथे त्यांनी तयार करून ठेवलेल्या आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लास्टचा ब्लॉग मी अपलोड केला आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकतात की मूर्तीचे फेस म्हणजे तेजुकायचा राजाचे जे फेस असतो जसा पर्टिक्युलर तसाच फेस तुम्हाला छोट्या गणपतीमध्ये देखील यांच्याकडे अवेलेबल आहे. तो देखील तुम्हाला तिथे मिळणार आहे. आणि छोट्या छोट्या मूर्त्या पण यांच्याकडे तयार केल्या जातात घरगुती. हे काय अंकल, पेट आहे ना? हे आता पोटाचा जो साचा आहे ना तो तयार करत आहेत पोट. हे बघा कितना दिन लगता है तयार व्हायला? 1 घंटे में हो जाता है. ओके मित्रांनो, 1 घंटा लागतो. तर म्हणजे एक तासात पूर्ण होतं हे. हे बघा आता ही एक मूर्ती आहे. हे बघा आता ही वरती फेस लावायचा बाकी आहे. असे छोटे छोटे अपडेट देतो आहे मी तुम्हाला. हे बघा म्हणजे ठाण्याचा राजा, तेजुकायचा गणपती म्हणजे तेजुकायचा जो असतो बाप्पा तो देखील इथेच घडवला जातो. हे बघा आणि हे सर्व साच्यामधनं सर्व हात आहेत ते सर्व इथे तयार केलेले आहे. ते बघा या साईडला बघाल तर तिथे बाप्पाचं जे सोंड आणि कान ते जॉईंट करण्याचं काम चालू आहे तिथे. तर ते जॉईंट करताना ना त्यांना लिटरली अर्धा तास किंवा 15 मिनटं असं ते पकडून ठेवावं लागतं. तर मित्रांनो, हा जर कोणता गणपती असेल ना तर तो आहे मराठा क्रीडा मंडळ म्हणून आहे. कोणता तरी गणपती आहे तिथे त्यांनी फोटो लावला आहे. तशीच मूर्ती इथे घडवण्यात येणार आहे. तर आतापर्यंत एवढंच काम सुरू झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर खूप जणांचे कमेंट आलेले की राजन झाड सरांचा कारखाना दाखव. तर आजची ही व्हिडिओ तीच होती. राजन झाड सरांच्या कारखान्यामध्ये बाप्पाच्या जो मूर्त्या कोणकोणत्या आल्या म्हणजे ट्रॉल्या आल्या आहेत, त्याचबरोबर बाप्पाच्या मूर्त्या कोणकोणत्या तयार झाल्या ते देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलं. आणि आता जर तुम्ही मागे बघू शकता, आपण त्यांचा जो सेकंड कारखाना आहे तिथे मूर्त्या ऑलमोस्ट अर्ध्या तयार झाल्या आहेत, तर तिथेच गेलेलो. दोन्ही कारखाने तुम्हाला फिरवले. तर ही होती इकडची अपडेट होती राजन झाड सरांच्या कार्यशाळेमधली. खूप भारी मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि कामाला देखील सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, यांच्याकडे छोट्या देखील बाप्पाच्या मूर्त्या म्हणजे घरगुती जर तुम्हाला हव्या असतील तर त्या देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर नक्की तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करा. इथे यायचं कसं, याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती लावतो आहे, तर नक्की येऊन चेकआउट करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.